पैठणच्या सोमपुरी गावातील जागेच्या वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। बिडकीनच्या कल्याणनगर रोडवर तलवारी, कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली। याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय। बिडकीन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मेट्रो 3चा टप्पा 2025 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। मेट्रो 3चा टप्पा कुलाबा ते बीकेसी असणार आहे। बीकेसी ते कुलाबा मेट्रो 3च्या टप्प्यामध्ये 18 स्थानकं आहेत। बीकेसी, धारावी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन यासारख्या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या बँकेच्या उघडण्याच्या वेळा वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता। काही बँका सकाळी 10 वाजता तर काही बँका सकाळी 10:30 वाजता तर काही बँका सकाळी 11 वाजता उघडत होत्या। त्यामुळे या विषमतेमुळे ग्राहकांना व्यवस्थापन करण्यात अडचण येत होती। मात्र नवीन नियमानुसार बँका सकाळी 10 ते दुपारी 4 या एकाच वेळेमध्ये आता काम करतील। राज्यस्तरीय बँकर्स या समितीमध्ये या बदलाला मंजुरी देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांना रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी कामाची अतिरिक्त जबाबदारी देऊ नये यासाठी अंगणवाडी सेविकांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। शासकीय जीआरनुसार दुसऱ्याचं काम अंगणवाडी सेविकांच्या माथी मारलं जात असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलाय। ई-पीक पाहणीसाठी पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविकांना शेतात जाऊन मोबाईलवर नोंदणी करावी लागणार आहे, त्यामुळे कर्मचारी नाराज आहेत। मुंबईतील समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये 14 जणांचा बळी गेल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नौदलाच्या स्पीडबोटीची चाचणी या ठिकाणी सुरू होती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलंय। मात्र चॅनल प्रवासी वाहतुकीसाठी असताना तिथे स्पीडबोटीची चाचणी घेण्याचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याबाबत सरकारकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागणार आहे। संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याच्या संदर्भात दाखल याचिकांच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश मंगेश पाटील आणि न्यायाधीश प्रफुल्ल खुबाळकर यांनी राज्य शासन, संभाजीनगर महापालिका आणि शासन नियुक्त नियोजन अधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत। या याचिकांवर 8 जानेवारी 2025 रोजी पुढील सुनावणी होईल। शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रस्तावित सुधारणांसह शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात लोकार्पणाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या नव्या रुग्णवाहिका सध्या धूळ खात उभ्या आहेत। जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राज्य शासनाकडून नव्या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यात। सध्या या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आवारात धूळ खात उभ्या असून रुग्णसेवेमध्ये दाखल होण्यासाठी त्यांच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे। या रुग्णवाहिका धुळे तालुका शिंदखेडा, साक्री, शिरपूर या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येणार आहेत। धुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी असून मालाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव मिळत नसल्यामुळे परराज्यात माल विकावा लागतोय। तालुक्यामधील कापडणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मुळा, मेथी, भेंडी इत्यादी उत्पादन करत असतात, परंतु स्थानिक बाजारपेठेमध्ये भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी माल विक्रीस पाठवत आहेत। स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुरतमध्ये जास्त दराने भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। महाड एमआयडीसीतील एस्टेक लाईफ सायन्स कंपनी स्फोट प्रकरणी कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल झालाय। कंपनीतील स्फोटाबरोबरच पोलिसांना चुकीची माहिती दिल्याप्रकरणी एस्टेक लाईफ सायन्स कंपनी प्रशासनाविरोधात महाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। एस्टेक लाईफ सायन्स कंपनीतील 9 जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा पाय निकामी झाल्याचा आरोप रुग्णाने केलाय। यवतमाळच्या वसंतराव नाईक रुग्णालयामध्ये मंगेश भगत यांच्या उजव्या पायाचं ऑपरेशन जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलं। या ऑपरेशनला 11 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा रुग्णाचा पाय बरा झालेला नाहीये। वारंवार रुग्णालयामध्ये जाऊन पायाची तपासणी केली, मात्र डॉक्टरांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आहेत। तसेच डॉक्टरांनी आपली चूक लपवण्याकरता भगत यांचा पाय कापण्याचा प्रयत्न केला आणि कायमस्वरूपी अपंगत्व दिले, असा गंभीर आरोप पीडित रुग्ण भगत यांनी केलाय। माझ्यावर अन्याय करणाऱ्या दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी भगत यांनी केली आहे।
सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार आहे। कटिंग आणि दाढी करण्यासाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, तर महिलांना देखील पार्लरमध्ये जाताना पर्स खाली करावी लागणार आहे। 1 जानेवारीपासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून आणि ब्युटी पार्लर्सच्या दरामध्ये 20 ते 30% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। 1 जानेवारीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत। वीज बिल, कामगारांचा पगार, दुकानाचं भाडं यासारख्या गोष्टींची महागाई वाढल्यामुळे व्यावसायिकांना दर वाढवावे लागत असल्याचं सांगितलं जात आहे। येवला तालुक्यामध्ये देवठाणमधील शेतकरी बाबासाहेब पवार यांनी 3 एकर शेतीमध्ये आरमार या तिखट मिरचीची लागवड केली आहे। या मिरचीला युरोपात चांगली मागणी आहे। या मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा फायदा घेत मिरचीची लागवड केली। शेतकऱ्याला 3 एकरामध्ये तब्बल 15 लाखांचा नफा झालाय। सध्या येवल्याच्या ग्रामीण भागातून ही मिरची युरोपात निर्यात होतीये। संभाजीनगरच्या सातारा परिसरातील अब्रार कॉलनीमध्ये एका मेडिकलवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वाढीव रक्कम घेऊन गर्भपाताची औषधं विकली जात असल्याची तक्रार एफडीआयकडे आली। त्यावरून डमी ग्राहक म्हणून स्वतः निरीक्षक जीवन जाधव गेले। त्यांनी मेडिकल चालकाकडे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन न देता गर्भपातासाठी लागणाऱ्या एमटीपी किटची मागणी केली। 1,500 रुपये लागतील असं सांगून खिशातून एक किट काढून जीवन जाधव यांना दिलं। त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मेडिकलची झाडाझडती घेतली। नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये 124व्या दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या विशेष सोहळ्याला नाशिकचे जिल्हा न्यायाधीश श्रीचंद जगलमाली प्रमुख उपस्थित होते। या दीक्षांत सोहळ्यामध्ये नव्याने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत सोहळा झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी रोख अनुदान देण्याची योजना पुरवठा विभागामार्फत राबवण्यात येते। मात्र 57,000 कुटुंबापैकी 25,000 कुटुंबीय रोख अनुदानासाठी पात्र ठरल्यात। वारंवार सांगूनही इतर शेतकरी कुटुंबांकडून कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही। त्यामुळे आता रोख अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करावी, अन्यथा त्यांना अपात्र समजून त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात येईल, असं पुरवठा विभागाने स्पष्ट केलंय। सोलापूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 2 दुकानं जळून खाक झाली आहेत। आगीच्या दुर्घटनेमध्ये दोन्ही दुकानांचे मिळून सुमारे 1 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तवण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग नियंत्रणात आणली। रत्नागिरी शहरातील सन्मित्र नगरमध्ये दुर्गसुमन बिल्डिंगमध्ये मध्यरात्री अचानक आग लागली। लाईटच्या मीटर बॉक्समध्येही आगीचा भडका गेल्याने रहिवासी भयभीत झाले होते। मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण आणल्याने घडणारी मोठी दुर्घटना टळली। हिवाळा सुरू होता छत्रपती संभाजीनगरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गुलाबी थंडीत पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येत आहेत। यामध्ये विदेशी पर्यटकांची ही संख्या वाढते आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये 10,767 विदेशी पर्यटकांनी हजेरी लावली, तर देशी आणि इतर राज्यातील विदेशी पर्यटकांसह सुमारे 5,86,098 पर्यटकांनी पर्यटन केलंय। सर्वात जास्त पर्यटन वेरूळ लेणीचं करण्यात आलंय। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बंद पडलेल्या टँकरवर आदळून बाईक रायडरचा मृत्यू झालाय। मुंबईहून पुण्याच्या दिशेला स्पोर्ट्स बाईकवरून अतिवेगाने जात होता, तेव्हा रस्त्यावरती बंद अवस्थेत असलेल्या टँकरला बाईकस्वार जोरात धडकला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। ही धडक इतकी भीषण होती की टँकरचा गॅस सिलेंडर निखळून रस्त्यावर पडला होता। शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय। दुपारी 2:15 ते 4:30 वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे। साईबाबांच्या मूर्तीची 3D स्कॅनिंग होणार आहे। 3D स्कॅनिंगद्वारे डेटा संग्रहित केला जाणार आहे। 3D स्कॅनिंगसाठी गठीत करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती समाधी मंदिरातील साई मूर्तीची पाहणी करणार आहे। त्या अनुषंगाने दुपारी 2:15 ते 4:30 वाजेपर्यंत समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या वाघाचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांचे पाय सुद्धा आता नवेगाव नागझिरा प्रकल्पाकडे वळलेत। चोरखमारा गेटवरून वाघ दिसल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद पाहायला मिळाला। वाघ सातत्याने दिसत असल्याने पर्यटकांची गर्दी सुद्धा हळूहळू आता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळू लागली आहे।
धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरला असून तापमान 4 अंशावर पोहोचलंय। दरम्यान वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा हा 4 अंशावर स्थिरावलाय, त्यामुळे कडाक्याची थंडी पडत असून या थंडीचा रब्बी हंगामातील गव्हासह हरभरा पिकांना मोठा फायदा होणार असल्याचं कृषी तज्ज्ञांनी सांगितलंय। धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत 98.84% पेरणी झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये उत्तरेकडील शीतलहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे साताऱ्यामध्ये चांगलाच गारठा वाढलाय। महाबळेश्वरमध्ये 5 अंशावर तापमान गेलंय। राज्यात पुढील 3 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। सातारा, महाबळेश्वर, वाई, कोयना, कंदाटी विभागामध्ये थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी त्याचबरोबर विविध उपाययोजना करत असताना दिसतात। सोनं चांदीच्या दरात घसरण झाली। अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याज कपात करता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे। 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे सोनं 75,000 तोळ्यावर पोहोचलंय तर चांदीचा दर प्रति किलो 86,000वर गेला। जयपूरमध्ये केमिकलनं भरलेल्या टँकरमध्ये स्फोट झाला। जयपूरच्या अजमेर रोडवरील बांका रोटामधील ही दिल्ली पब्लिक स्कूल समोर पहाटे गॅस टँकरला आग लागल्यामुळे भीषण अपघात झालाय। टँकरसह सुमारे 20 वाहनांना आग लागली होती। यामध्ये 15हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान जखमींची मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। सरकारी शटडाऊनमध्ये सरकारची दैनंदिन कारभारातील कामं चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय संस्थांना दिला जाणारा आर्थिक रसद थांबवली जाते। जर काँग्रेसने म्हणजेच अमेरिकेतील संसदेने आज या आर्थिक विधेयकाला मंजुरी दिली नाही तर अनेक सरकारी सेवा बंद पडतील। यामुळे अमेरिकेतील दैनंदिन जीवन कोलमडून पडेल असं सांगितलं जात आहे। भारतीय महिला संघाची फलंदाज सांगलीकर स्मृती मंधाना हिने इतिहास रचलाय। स्मृती मंधाना हिने विंडीज विरुद्धच्या 3ऱ्या आणि अंतिम T20 सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय। स्मृतीचं हे या मालिकेतील सलग 3रं अर्धशतक ठरलंय। स्मृतीने यासह अर्धशतकाची हॅट्रिक पूर्ण केली आहे। स्मृती मिताली राज नंतर सलग 3 अर्धशतकं करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे। तसेच स्मृतीने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय। स्मृती T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे। क्रिकेटपटू आर अश्विनने बुधवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यातील 3ऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे। यानंतर अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी गंभीर आरोप केलेत। सतत अपमान होत असल्याने त्याने हा निर्णय घेतला असावा असं एका मुलाखतीमध्ये अश्विनच्या वडिलांनी म्हटलंय। भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या तापट स्वभावाची झलक पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचं एका महिला पत्रकारासोबत भांडण झालं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये आहे। तिथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू आहे। गाभा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे। इथे दाखल होताच विराट कोहली एका मोठ्या वादात सापडलाय।